धामणगाव संघ खेळतोय. 3 षटकांची मॅच असेल. चला स्पीडअप करा. 3 षटकाची मॅच आहे. ऑनफील्ड पंच देखील उपस्थित आहेत. प्रल्हाद पाटील सर आणि त्याच दरम्यान आपण पाहतोय अमरीश सर तिथे मात्र उपस्थित ऑनफील्ड जात असताना मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग ट्रॅकवरती पहिले षटक यावेळेस घेऊन आलाय हिमांशू पाटील. आपण पाहतोय उत्कृष्ट असा दर्जेदार कामगिरी आजच्या दिवसा मात्र त्यांनी देखील केली आहे. चांगली गोलंदाजी त्याची देखील असते आणि आता देखील पाहण्यासारखी मॅच आहे नाही पाहण्यासारखं षटक देखील त्याला टाकावं लागेल. महत्वाची क्षणी आता मात्र या हिराला चमकावं लागेल. या टीम मधील एक हिरा म्हणून ओळखला जातो हिमांशू पाटील. अलिमगड गावातील एक ब्रँड खेळाडू आपण पाहतोय हिमांशू पाटील. चला मॅचला इथे मात्र होते सुरुवात. महत्वाची मॅच आहे. क्वार्टर फायनलची मॅच. 5:13 झाले. टायमर चालू झालेला आहे. इथे मात्र आपण पाहतोय दिव्या दोन्ही टीम शुभेच्छा. पहिला बॉल. ओहो पहिला बॉल. कमालीची गोलंदाजी भन्नाट गोलंदाजी नक्कीच पाहायला मिळते. वेगावरती स्वार असलेला हा गोलंदाज आपल्याला नक्कीच पाहायला मिळतोय. कमालीची गोलंदाजी. यावेळेस बॉलिंग ट्रॅकवरती हिमांशू पाटील. जणू काही यावेळेस एक्सप्रेस एवढा वेग यावेळेस बॉलला नक्कीच मिळतोय. कमालीची गोलंदाजी पाहायला मिळते. सुरेख. पुढचा बॉल. हो चांगला बॉल यावेळेस पाहायला मिळतोय परंतु इथे मात्र फक्त ढकलण्याचा प्रयत्न केला. स्क्वेअर लेग वरून तिथं डीप मधून क्षेत्ररक्षक तैनात होता. धावांचा श्रीगणेश होत असताना दामणगाव या संघाचा पाहायला मिळतोय. शांत संयमीचा मात्र खेळ पाहायला मिळतोय. महत्वपूर्ण ही मॅच आहे आणि महत्वपूर्ण मॅच मध्ये हा हिरा मात्र चमकताना नक्कीच पाहायला मिळतोय. हिमांशू पाटील एक स्टार खेळाडू आहे. आजच्या दिवसामध्ये मात्र नक्कीच चमकून आला. इम्प्रेस केला सर्व प्रेक्षकांना देखील आणि चांगली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून नक्कीच पाहायला मिळते. जर आपण विचार केला तर चांगलं व्हेरिएशन त्याच्या माध्यमातून पाहायला मिळतोय परंतु समोर देखील तितक्याच ताकदीचे दोन्ही फलंदाज आहे. सतीश माळी आणि निलेश चोरगे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. पुढचा बॉल. ओहो थोडी चुकी करत असताना मैदानाच्या आतमध्ये चुकीचं रूपांतर इथे मात्र पाहायला मिळतोय. यष्टीरक्षकाची चुकी देखील इथे मात्र घडत असताना मैदानाच्या आतमध्ये वाईट +1 2 धावा इथं ऍड होतील आणि 2 धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचेल तब्बल 3 या धावसंख्येवरती. 3 ऑन बोर्ड. 2 बॉलचा खेळ समाप्त झाला आहे. 3 धावा धावफलकावरती आहेत. पुढचा बॉल पुन्हा एकदा आपण पाहतोय हिमांशू पाटील. ओहो हवेमध्ये प्रहार केलाय. पाहावं लागेल लांबी कितकी आहे. यावेळेस मात्र कॅच ड्रॉप झालेली आहे. चुकी करत असताना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय चुकी झाली आहे. इथे मात्र मैदानामध्ये मोठी विकेट होती. नक्कीच जेव्हा विकेट आपल्याला पाहायला मिळते थोडंसं कॉन्फिडन्स नक्कीच निर्माण होतो गोलंदाजामध्ये देखील आणि क्षेत्ररक्षकामध्ये. परंतु थोडंसं इथे आपण पाहतोय थोडंसं कॉन्फिडन्स लूज झालेलं पाहायला मिळतोय. कारण की जर विकेट पाहायला मिळाली असती तर नक्कीच स्कोर कार्डवरती टाळे लावण्याचं काम मात्र केलं असतं हिमांशूने. परंतु आता मात्र थोडंसं चेंज यावेळेस मैदानाच्या आतमध्ये होत असताना. हो पुढचा बॉल. यावेळेस स्लोवर गती. चेंज ऑफ फेज चेंज ऑफ लाईन. यावेळेस मैदानाकडे घडले काय. कुठल्याही प्रकारची इथे मात्र धाव मिळणार नाही. प्रयत्न होता एका धावेचा परंतु इथे मात्र पूर्णपणे थांबून ठेवलाय. 4 बॉलचा खेळ झालाय आणि उर्वरित 2 बॉलचा खेळ बाकी आहे. बॉलिंग मार्क वरती परत एकदा बॉल तयार. 2 to go. 4 धावा धावफलकावरती आहेत. ओहो फुल टॉस बॉल यावेळेस आपल्याला पाहायला मिळतोय. ऑन साईडला पूल केलाय. क्षेत्ररक्षक तैनात आहे. एकच धाव मिळेल. दुसऱ्या धावाचा मानस आहे परंतु धाडस नाहीये. एका धाव्यावरती ते मात्र समाधान मानावं लागतं आणि एका धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचले तब्बल 5 या धावसंख्येवरती. 5 ऑन बोर्ड. 5 धावा धावफलकावरती पाहायला मिळतं. शेवटचा बॉल आहे. 5 धावांचा जर विचार केला तर 5 धावा मात्र 5 बॉलमध्ये 5 धावा इथे मात्र खर्च केल्या हिमांशू पाटीलनं. शेवटचा बॉल आहे. कमालीची गोलंदाजी
आतापर्यंत जर विचार केला तर या स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थाने ज्यावेळेस हिमांशु पाटील बॉलिंग ट्रॅकवरती आला, कमी धावा तिथे मात्र खर्च केल्या आणि तीच कामगिरी या मॅचमध्ये देखील पाहायला मिळते. पुढचा बॉल, हो चांगली गोलंदाजी, परंतु इथे मात्र पंच आमच्या दिशेने वळतात. लेन थोडीशी बाहेरशी पाहायला मिळते जरूर. वाईट बॉल, अतिरिक्त धाव. पुढचा बॉल यावेळेस आपण पाहतोय. ओहो, यावेळेस मात्र फटका इथे चांगला सजवलाय. क्षेत्ररक्षक फक्त राहतील धावत. 1 बाउन्स सीमारेषा पार आलेला हा शेवटच्या क्षणी मोक्यावर चौका. 4. पुढचा बॉल यावेळेस पुन्हा एकदा आपण पाहतोय. हो, यावेळेस मात्र पुल केलाय. इथे मात्र पुल अँड पॉवरफुल आलेला हा हाय अँड ह्यूज षटकार. 6. षटकार, सिक्सर. तब्बल 25 आकड्यावरती 25 ऑन बोर्ड. बॅटिंग इथे पूर्णपणे या मॅच मध्ये फायर होत असताना
टॉप गिअर वरती आता मात्र बॅटिंग करतोय सतीश माळीला आपण पाहतो बॅक टू बॅक 2 षटकार मात्र त्याच्या बॅटमधून आलेत. यस या वेळेस मात्र आपण पाहतोय पूर्णपणे टॉप गिअर वरती बॅटिंग करत असताना संघ खेळताना पाहायला मिळतोय. एका बाजूचा विचार केला तर मागच्या मॅच मध्ये पण पाहिलं काय मॅच जी पाहिली पूर्णपणे अस्मरणीय अशी ही मॅच करताना चेतन ठाकरे बॅटिंग केली. यावेळेस रिव्हर्सचा टेम इथे मात्र पाहतोय डॉट बॉलची सांगता आपल्याला पाहायला मिळते. स्टॉट बॉल निर्धाव चेंडूची सांगता इथे मात्र होत असताना पाहायला मिळते. आता मात्र एक बॉल आपण पाहतोय डॉट बॉलच्या स्वरूपात आला बऱ्याच वेळानंतर आणि 25 धावा फलकावरती आतापर्यंत पाहायला मिळतात. दुसरं षटक आपण पाहतोय मार्गस्थ आहे. टू गो हो यावेळेस देखील खोलो टप्पाचा बॉल आपल्याला पाहायला मिळतो. आता मात्र पूर्णपणे थांबवून ठेवलाय. 2 षटकार बॅक टू बॅक जरूर आले परंतु 2 बॅक टू बॅक डॉट बॉलची सांगता इथे होत असताना आता मात्र थोडंसं इथे मात्र आपण पाहतोय स्टॉप करण्याचं काम केलं या गोलंदाज दीप पाटीलनं स्कोर काढला. पुढचा बॉल हो यावेळीच मात्र या बॉलला मात्र कोण सांगेल इथे मात्र बॉल जाईल सीमारेच्या पलीकडे आलेला हा षटकार 6. गोलंदाजी करत असताना हे तिन्ही गोलंदाज आपल्याला पाहायला मिळाले परंतु मोनिश पाटीलचा जर विचार केला तर सलगचा दुसरा षटक घेऊन येत होता परंतु आता मात्र चेंजेस नक्कीच पाहायला मिळतात. दीप पाटीलला मात्र सुपूर्त केलं होतं दुसरं षटक आता मात्र तिसरं षटक घेऊन आलाय मोनिश पाटील. या चला स्पीडअप करा. असे ते मात्र पुनश्च एकदा आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये पहिला बॉल हो यावेळेस मात्र काय बॅटिंग चालू मैदानाच्या आतमध्ये इथे मात्र एका बाजूने पूर्णपणे विस्फोटक बॅटिंग चालवतो दुसऱ्या बाजूने देखील तीच कामगिरी करत असताना यावेळेस मिळेल पूर्णपणे चौकार 4. 4 धावांच्या मदतीने धावफलक जम पोहोचलाय तब्बल 35 या आकड्यावरती 35 ऑन बोर्ड. दोन्ही बाजूने इथे मात्र विस्फोटक बॅटिंग चालू आहे. एका बाजूने आपण पाहतोय निलेश दुसऱ्या बाजूने सतीश हे मात्र आता बॅटिंग करत असताना मोठ्या फटक्यांची आतिषबाजी मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. हो परत एकदा फुल टॉस बॉल आपण पाहतोय लॉंग ऑनच्या दिशेने फटका सजवलाय क्षेत्ररक्षक तैनात आहे. एकच धाव मिळेल एका धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचेल तब्बल 36 या आकड्यावरती 36 ऑन बोर्ड. धावफलकाचा जर विचार केला तर 36 धावा धावफलकावरती आहेत. 2 बॉलचा खेळ समाप्त झालाय आणि उर्वरित अजूनही 4 बॉलचा खेळ बाकी आहे. एक बिग फायटिंग टोटल वरती जाऊन पोहोचण्याचा प्रयत्न आहे दाबतगाव या संघाचं परंतु पाहावं लागेल किती धावा बनवण्याचा प्रयत्न असेल. समोर देखील मातबदार संघ आहे या विभागातील आलिमगड एक मोठं नाव आहे. संध्याकाळचं सत्र आपण पाहतोय ट्रिपल एस गावदेवी चषक वेळेले 2024 चा थरार रंगताना आजचा तिसरा दिवस. हो बॅटची लिडिंग एज इथे मात्र जेल टिपली गेली आहे परतावं लागेल वाघाची शिकार केली आहे. धक्का क्रमांक पहिला फलंदाज बॅक टू डकआउट.
थोडासा बॉल पुनश्च एकदा आपण पाहतोय. मोनिश पाटील बॉलिंग मार्क वरती सज्ज आहे. हो, यावेळी देखील विकेटचं पतंग आल्या पावली माघारी परतताना. वन मोर विकेट डाऊन. धक्का क्रमांक दुसरा लागत असताना संघाला. फलंदाज बाद. चार बॉलचा अद्याप खेळ आपल्याला पाहायला मिळतो समाप्त झालाय. उर्वरित 2 बॉलचा खेळ बाकी आहे पहिल्या सत्रातील. शेवटचे 2 बॉल उर्वरित आहेत. टू गो. पहिल्या सत्रातील शेवटचे 2 बॉल आपल्याला नक्कीच पाहायला मिळतील. किती दाबा बनवण्याचा प्रयत्न इथे मात्र आपल्याला पाहायला मिळेल. पुढचा बॉल यावेळी आपण पाहतोय. ओहो, यावेळीस आल्या आल्या फेकून दिलंय. इथे मात्र स्वॅग केलंय स्वागत. पहिल्याच बॉल वरती आलेला हा बॅट मधून क्वालिटी A1 क्वालिटीचा षटकार. 6. नितीश पवार. हो, मोठा प्रहार करायचा होता. आता मात्र डॉट बॉलची सांगता. पहिल्या सत्र इथे मात्र समाप्त होईल. डावफलक जाऊन पोहोचलोय 43 आणि आता मात्र 44 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये आहे. एक बिग फायटिंग टोटल आपल्याला नक्कीच पाहायला मिळतोय. येणारे 18 बॉल आणि आता मात्र गरज असेल 24 धावांची. 44 धावांची आवश्यकता आहे. येणारे 18 बॉल आणि 44 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये पाहायला मिळेल. नक्कीच एक चांगली मॅच आपल्याला पाहायला मिळेल. दोन्ही टीम्सचा जर विचार केला, दोन्ही मातब्बर संघ या ग्रामीण टेनिस खेळमधील आणि आमने सामने आता मात्र बेस्ट वर्सेस बेस्ट लढत देताना नक्कीच पाहायला मिळतात. एका बाजूला मायू 11 दामणगाव संघ तर दुसऱ्या बाजूला राधाई स्मृती जरीमरीज यावेळेस आलिमगड हा संघ मात्र खेळतोय. नावाजलेले दोन्ही संघ फाईट करताना नक्की चांगली मॅच शेवटच्या बॉलपर्यंत नक्कीच पाहायला मिळेल. बिग फायटिंग टोटल आहे. चव्वेचाळीस धावांची आवश्यकता या मॅच मध्ये. येणारे 18 बॉल 44 धावांची गरज पाहायला मिळेल. बिग फायटिंग टोटल आहे. नक्की चांगली मॅच इथे मात्र रंगताना पाहायला मिळेल. येस, क्वार्टर फायनलची मॅच आहे. चला स्पीडअप करा. बॅटिंगसाठी दोन्ही बॅट्समॅन पाठवा मैदानात. चला बघा वेळ होतोय बराच. यानंतर अजून एक मॅच आपल्याला खेळायची, याची देखील दक्षता घ्यायची आहे. येस, मॅचला इथे मात्र सुरुवात होते. बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहतोय सागर गुळवी आला. षटक क्रमांक पहिलं. खांद्यावरती नक्की जिम्मेदारी असेल. युवा खेळाडू पहिल्या मॅच मध्ये देखील हिरो ठरला होता.
परंतु समोर देखील तितकाच ताकदीचा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो. या स्पीडअप करा, वेळेचं भान ठेवा विनंती असेल. चला स्पीडअप करा दोन्ही टीम्स. बॅटिंगला आपण पाहतो एका बाजूला स्ट्राईक वरती हिमांशु पाटील आहे तर नॉन स्ट्राईक एंडला वेदर्शला पाहतो. यस पहिलाच बॉल डावखुर आताचा फलंदाज यावेळेस. ओहो यॉर्क लेनचा बॉल. कमालीची मॅच नक्कीच रंगणार आहे. बेस्ट वर्सेस बेस्ट ही मॅच आहे. एका बाजूला युवा खेळाडू तर दुसऱ्या बाजूला देखील युवा खेळाडू आहे. नक्कीच या सामन्यामध्ये जो संघ विजयी ठरेल नक्कीच या ट्रॉफीवरती एका ट्रॉफीवरती नक्कीच नाव कोरेल. नक्कीच एक ट्रॉफी त्याच्या नावावरती इथे मात्र पाहायला जरूर मिळेल. सामना जिंकायचा ट्रॉफीसाठी लढत चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. ओहो काय गोलंदाजी आहे. कमाल कमाल कौतुकास्पद गोष्ट. आज मात्र इम्प्रेस केला या गोलंदाजाने. यावेळेस खऱ्या अर्थाने विचार केला तर आज मात्र हा संघ इथे मात्र खेळताना दिसला नसता. परंतु काही चेंजेसमुळे आज मात्र हा संघ या मैदानामध्ये खेळताना पाहायला मिळतोय. मायू 11 दामणगाव हा संघ आहे तो मात्र इथे आज वाईल्ड कार्ड एंट्रीमध्ये एंटर झाला आणि काय चमत्कार घडला मैदानामध्ये. कमालीची यावेळेस कामगिरी करत असताना. ओहो यावेळेस आक्रमक बॅटिंग चालू आहे. क्षेत्ररक्षक जज करतोय चुकी घडणार नाहीये. इथे मात्र तिसऱ्या बॉल वरती विकेटचं पतन. धक्का क्रमांक पहिला मोठा मासा गाला लागलाय. फलंदाज हिमांशूला मात्र परतावा लागेल. फलंदाज बाद. काय कामगिरी इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. चमत्कार आज मात्र घडतोय ते म्हणजे दामणगाव या संघाच्या वतीनं. कमालीची कामगिरी करतात. प्रत्येक जण मात्र आपला काम सांभाळतोय. एका बाजूला बॅटिंग करत असताना जर विचार केला निलेश असेल सतीश असेल राजेश पवार असेल नक्कीच बॅटिंग सांभाळतात. तर दुसऱ्या बाजूला गोलंदाजी करत असताना सागर गुळवी त्याची जागा मात्र इथे चालवतोय. काय कामगिरी एफर्ट संपूर्ण या टीमसाठी मात्र देतात. प्रत्येक खेळाडू 100% योगदान या मॅच मध्ये मात्र देताना पाहायला जरूर मिळतात. फिल्डर असेल बॅट्समन असेल बॉलर असेल मेहनत यावेळेस मात्र मैदानामध्ये चालू आहे. पर्याय कष्ट यावेळेस मैदानामध्ये चालू आहे. हाय व्होल्टेज मॅच. 3 बॉलचा जर विचार केला 3 बॉल फेस केलेत. एकही धाव आतापर्यंत धाव फलकावरती नाहीये. एक विकेट जरूर पाहायला मिळते स्कोर कार्ड वरती. चौथा बॉल. ओहो यावेळीस मात्र शांत बसायला मी काय संत नाहीये. आल्या आल्या दाखवून दिलाय हम भी किसी से कम नहीं. आलेला हा क्वालिटी षटकार 6. आप्पाचा विषय लय हार्ड आहे. पुढचा बॉल पुन्हा एकदा आपण पाहतोय. ओहो परत एकदा इथे मात्र मोठा प्रहार करायचा होता परंतु प्रत्येक बॉल वरती कमबॅक होतोय. एक हमारी तो एक तुम्हारी असंच चाललंय मैदानाच्या आतमध्ये. आपण जर विचार केला पहिले 2 बॉल बॅक टू बॅक डॉट आले तदनंतर विकेट आलं तदनंतर षटकार आला आणि आता मात्र डॉट बॉल. शेवटचा बॉल. ओहो चुकी मैदानामध्ये घडली आहे. यस मागणी असेल तर अंपायर बिमर साठी असेल.
स्नो बॉल असेल, स्नो बॉल आहे यावेळेस. नक्की चेसच्या वरून यावेळेस बॉल आपल्याला पाहायला मिळाला, कारण त्या स्टंपच्या वरून लाईन आपण पाहिली तर भीमर होता. आणि यावेळेस नक्कीच नक्की स्टंपची लाईन मित्रा इथे मात्र आपण चेक करतो. यस, फ्रीडचा बॉल आहे. +1 टोटल 2 धावा इथं ऍड होतील. 8 धावा आता मात्र धाव फलकावरती आहे. फ्री हिटचा बॉल आहे, संधी असेल फलंदाजाला. ओहो, यावेळेस मात्र फ्री हिटचा बॉल आहे. इथे मात्र पाहतोय आपण एक धाव कंप्लीट. दुसरा धावाचा प्रयत्न आणि याचं बघता बघता या 2 धावा मात्र कंप्लीट झाल्यात. 2 धावेच्या मदतीने धाव फलक पोहोचेल 10 ऑन बोर्ड. आता मात्र येणारे 12 बॉल आणि 34 धावेंची अजून आवश्यकता या मॅच मध्ये. तर विचार केला तर जी केली होती त्या सत्रामध्ये फक्त आणि फक्त 9 धावा आल्या होत्या आणि आता देखील 10 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात. एक धाव जरूर जास्त आहे. बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज झालाय राजेश पवार. षटक क्रमांक 2 महत्वपूर्ण षटक आहे. संध्याकाळचं सत्र मात्र चालू आहे मैदानाच्या आतमध्ये आणि कडक अशी मॅच आपल्याला नक्कीच पाहायला मिळते. बघा, उद्या जे सामने असतील त्या सर्व संघांना विनंती असेल आपण ठीक वेळेवरती हजर राहायचंय. आजच्या दिवसामध्ये देखील आपण बऱ्याच पेनल्टी पाहायला मिळाला. तशाच दरम्यान उद्या फायनल डे आहे, त्यामुळे नक्कीच पेनल्टीच्या सामोरी तुम्हाला देखील जावं लागेल. उद्या जे संघ उपस्थित वेळेवर होणार नाही त्यांना इनॅक्शन मध्ये कमिटी नक्कीच निर्णय देईल. हो, यावेळेस आपण पाहतोय 5चा स्वीट साऊंड ऐकायला मिळाला. एक धाव इथे कंप्लीट. दुसऱ्या धाव्याचा मानस आहे परंतु धाडस नाही, एकच धाव मिळेल. आणि उद्याचा दिवस आपण जर पाहिला मेगा फायनल डे, 8 संघ इथे मात्र खेळताना पाहायला मिळतील. सकाळी ठीक 9 वाजता पहिला बॉल इथे मैदानामध्ये पडेल याची देखील नोंद घ्यायची आहे. आणि 8:30 वाजता रिपोर्टिंग करायचंय पहिला होणारा उद्याचा सामना. हो, यावेळेस मात्र लॉफ्ट केलाय. क्षेत्ररक्षक आहे, चांगलं क्षेत्ररक्षण यावेळेस आपल्याला पाहायला मिळतोय. आणि बघता बघता 2 धावा मात्र या कंप्लीट झाल्यात. रविवार आपण पाहतोय उद्याचा दिवस मेगा फायनल डे. पहिली मॅच आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला गावदेवी वेहेळे, त्यासमोर फाईट करेल जय हनुमान. सरवली बी हा संघ असेल. दोन्ही संघांना विनंती असेल 8:30 वाजता आपण ठीक उपस्थित व्हायचंय, रिपोर्टिंग करायची आहे. त्यानंतर सेकंड मॅच गावदेवी ओवाळी हा संघ आहे. त्यानंतर गावदेवी ओवळी हा संघ खेळ. तदनंतर शेलूमाता वळ ही सेकंड मॅच असेल. आणि तदनंतर तिसरी मॅच सुमित कुमार केवनी दिवे आणि सोनूआई वडूनगर पावले दिवा स्पोर्ट्स दिवा. या सर्व संघांना उद्या विनंती असेल आपण वेळेवरती उपस्थित राहायचंय, ही विनंती आहे. नक्कीच बावाळे संघ आपल्याला देखील विनंती असेल आपण देखील वेळेवर उपस्थित व्हायचंय. जे वेळ दिलेली आहे लॉर्ड्स प्रमाणे आपल्याला उपस्थित व्हा, विनंती आहे. उद्या सर्व टीम 8 संघे मात्र टॉपशी खेळताना पाहायला मिळतील. नक्कीच वेळेवरती उपस्थित व्हा. कंटिन्यू मॅच इथे मात्र चालू होतील, कारण की उद्या शेवटचा दिवस आहे, अंतिम दिवस आहे, महत्वपूर्ण दिवस आहे. हो, यावेळेस मात्र आपण पाहतोय एक धाव इथे मात्र एकवडण्यात आला. चला स्पीडअप करा, वेळ घेऊ नका. बघा बराच वेळ देखील झाला. धाव फलक पोहोचले तब्बल 20 ऑन बोर्ड.
येणारे 8 बॉल आणि 24 धाव्यांची गरज या मॅच मध्ये. आता मात्र मॅच मध्ये मजा येणार आहे. 8 बॉल 24 धाव्यांची गरज. हो पाहावं लागेल चांगली लाईन आणते यावेळेस पाहायला जरूर मिळते. आता मात्र डॉट बॉलची सांगता आपल्याला नक्कीच पाहायला मिळते. यस व्हाईटला रिव्ह्यू नसेल मित्रा. या स्पर्धेचा नियम आहे. आजचा तिसरा दिवस आहे. व्हाईटसाठी कुठल्याही प्रकारचा रिव्ह्यू नाही आहे. फक्त एमर्जन्सी रिव्ह्यू तो असेल म्हणजे पंचांसाठी असेल हे देखील लक्षात घ्यायची आहे. पुढचा बॉल यावेळेस आपण पाहतोय पुन्हा एकदा. ओहो यावेळेस मात्र पूल केलंय क्षेत्ररक्षकला बीट. ओहो काय क्षेत्ररक्षण आहे कमाल. नक्कीच टाळ्या वाजल्या पाहिजेत या खेळाडूसाठी. कमालीची फिल्डिंग. नक्कीच 3 धावा वाचवण्याचं काम केलंय. चला यस टीम मीटिंग नकोय. यस आम्ही देखील कौतुक करतोय परंतु वेळ घेऊ नका. येणारे 6 बॉल आणि 23 धावेंची आवश्यकता या मॅच मध्ये. चला स्पीडअप करा. बॉलिंग ट्रॅक वरती शेवटचे षटक घेऊन आलाय तेजस भोईरला आपण पाहतोय. बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज आहे. महत्वपूर्ण मॅच. कुठल्या संघाला मात्र मंजिल मिळेल कोण जाईल सेमी फायनल मध्ये प्रवेश करेल ते देखील पाहावं लागेल. येणारे 6 बॉल आणि 23 धावेंची आवश्यकता आहे. पहिला बॉल. हो यावेळेस पाहावं लागेल. इथे मात्र डॉट बॉलची सांगता होत असताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. पूल करायचा होता. बॅट आणि बॉलचा काही एक संपर्क झाला नाही. चेंडू यावेळेस मात्र एसटी रक्षकाचा चेंडू विसावतो. डॉट बॉलची सांगता इथे मात्र होत असताना येणारे 5 बॉल 23 धावेंची आवश्यकता या मॅच मध्ये आहे. ओहो खोलवर टप्पाचा बॉल. सलगचा दुसरा डॉट. बॅक टू बॅक 2 डॉट बॉल यावेळेस पाहायला मिळतात. आता मात्र येणारे 4 बॉल आणि 23 धावेंची गरज. मागच्या मॅच पाहिलं हो यावेळेस मात्र आपण पाहतोय स्वेनलेगच्या दिशेने फटका सजवलाय. क्षेत्ररक्षक धावतोय. ही एक धाव मात्र जरूर कंप्लीट केली आहे. आता मात्र येणारे 3 बॉल आणि 22 धावेंची गरज या मॅच मध्ये. तिन्ही जर षटकार आले तरी 18 धावा बनतील परंतु या मॅच मध्ये मात्र चमत्कार घडेल का पाहावं लागेल. एक्स्ट्रा धाव जर आल्या तर ही मॅच मध्ये पलटवार नक्कीच पाहायला मिळेल. 3 बॉल 22 धावेंची आवश्यकता या मॅच मध्ये आहे. क्वार्टर फायनलची मॅच आपल्याला पाहायला मिळते. मायू 11 दामणगाव संघ त्यासमोर फाईट करत असताना राधाई स्मृती जरीमरी आलिमगर हा संघ पाहायला मिळतोय. पुढचा बॉल यावेळेस आपण पाहतोय. ओहो यावेळेस मात्र जोरदार प्रहार तर केला आहे. क्षेत्ररक्षक खाली आहे. नोमा सँडिंगला चेंडू आदळतोय. 1 धाव मिळेल. आता मात्र मॅच एका बाजूला झुकली आहे की काय समीकरण पूर्णपणे आता मात्र बदललंय. येणारे 2 बॉल आणि 22 धावेंची आवश्यकता या मॅच मध्ये आहे. खऱ्या अर्थानं आजची वाईल्ड कार्ड एंट्री मायू 11 दामणगाव हा संघ मात्र आज खेळताना पाहायला दिसला नसता परंतु आता मात्र याने एंट्री केली आणि इथे मात्र 1 मोर विकेट टाकून धक्का क्रमांक 2 लागत असताना फलंदाजाला परतावं लागेल. फलंदाज बाद. आता मात्र पूर्णपणे मॅच एका बाजूला झुकली. मायू 11 दामणगाव हा संघ मात्र विजयाच्या उंबरठ्यावरती. 1 बॉल 22 धावेंची गरज. आता ही मॅच मात्र फक्त जादूगरच बदलू शकतो.
नक्कीच खऱ्या अर्थानं याच मॅचमध्ये खऱ्या अर्थानं 1 बॉल 15 धावा आपण नक्कीच पाहिल्यात, परंतु आता मात्र काय कमाल घडेल का? हो, यावेळेस मात्र सामना फिनिश झालाय आणि यावेळेस मात्र हा सामना जिंकलाय वायू 11 दाबणगाव या संघाने. जिंकलेल्या टीमचं हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि हरलेल्या टीमचे तेवढेच कौतुक. यस, बॉल जमा करायचे विनंती असेल, बॉल कलेक्ट करून घ्या अंपायर. यस, आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ठरलाय बघा पिंपळास टीमचे कॅप्टन पिंपळास टीमचे कॅप्टन आपण त्वरित यायचंय विनंती असेल. बघा इथे आज सामना आपल्याला खेळवायचा विनंती आहे, कारण की उद्या मेगा फायनल डे आहे. चला यस, मैदान खाली करा, शेवटची मॅच अजून उर्वरित आहे. सेमीफायनलची मॅच 2 षटकाची खेळवली जाईल, याची नोंद घ्यायची आहे. वेळेचं देखील बंधन आहे आपल्याला, याची देखील नोंद घ्या. चला यस, मायू 11 दामणगाव संघ कॅप्टन आपण त्वरित या विनंती आहे. बघा या स्पर्धेचं आधीच लेखी केलेली आहे, त्याप्रमाणे आज सेमीफायनल हे गरजेचं आहे. बघा बॉल जमा करा मित्रांनो, विनंती असेल. पिंपळास संघाचा कॅप्टन आपण यायचं लगेच. पिंपळास संघ लगेच, पिंपळास संघ एकटा कॅप्टन फक्त या विनंती असेल. चर्चा होणार आहे, 1 मिनिट. पिंपळास संघाचा कॅप्टन आपल्याला वारंवार पुकार येते बघा, विनंती असेल विलंब करू नका. बघा उद्याचा सत्र खऱ्या अर्थानं खूप बिझी शेड्यूल आहे, त्यामुळे प्रथम मॅच आपल्याला पाहायला मिळेल. गावदेवी वेहेळले संघ त्यासमोर फाईट करेल जय हनुमान सरवली बी. पहिली मॅच 9 वाजता ठीक चालू होईल. पहिला बॉल ठीक 9 वाजता इथे मात्र या विकेटमध्ये पडेल. दुसरी मॅच गावदेवी ओवळी हा संघ असेल, त्यासमोर फाईट करेल शेलू माता वळ. तदनंतर तिसरी मॅच आपल्याला पाहायला मिळेल सुमित कुमार केवनी दिवे आणि त्यासमोर फाईट करेल सोनू आई वडूनगर. त्यानंतर चौथी मॅच पहिल्या फेरीतील भावाळे संघ त्यासमोर फाईट करेल दिवा स्पोर्ट्स दिवा. हे उद्याचं शेड्यूल असेल, आपण वेळेवरती ठीक उपस्थित व्हायचं आहे. आणि यस बघा पहिली उद्या फर्स्ट मॅच असेल, सेमीफायनलची मॅच आहे. एका बाजूला टीम आपण पाहतोय जय हनुमान पिंपळास, त्यासमोर फाईट करेल मायू 11 दामणगाव. दोघांनाही विनंती आहे, पहिला बॉल ठीक 9 वाजता उद्या पडेल. 1 मिनिट जरी उशिरा झाला तर पॅनल्टीच्या सामोरी जावं लागेल, याची नोंद घ्यायची. आणि 8:30 वाजता ठीक आपण दोन्ही टीमनी उपस्थित राहायचे उद्या सकाळी. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ठरलाय सतीश माळी, मॅन ऑफ द मॅच. चला मॅन ऑफ द मॅच साठी आपण याचे प्रथमतः सतीश माळी आपण या विनंती असेल मान्यवर उपस्थित त्यांच्या शुभाचे मॅन ऑफ द मॅच इथे मात्र किताब देण्यात येईल सतीश माळीला. चला सतीश आपण यायचंय, चला विलंब करू नका सतीश. आणि आजचा दिवस मात्र इथे समाप्त होईल. मॅन ऑफ द मॅच समान करी सतीश माळी. मॅन ऑफ द मॅचचा मानकरी इथे मात्र ठरलाय. या मॅचचा क्वार्टर फायनलची मॅच आपल्याला पाहायला मिळाली. चांगला खेळ इथे मात्र जायला आणि नक्कीच मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरतोय.
सतीश माळी. धन्यवाद. टीक उद्या 8:30 वाजता दोन्ही टीम्सना विनंती असेल सेमीफायनल फर्स्ट इथे मात्र खेळली जाईल उद्या टीक मैदानामध्ये. करतो आणि मी थांबतो. जय हिंद जय महाराष्ट्र जय.